रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। सरकार मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून माघार घेणार असेल तर प्रताप सरनाईक यांनी राजीनामा द्यावा असं संजय राऊत म्हणाले आहेत। तसंच त्यांनी महाराष्ट्र दिनी मराठी सक्तीचा कायदा करावा अशी मागणी केली। यावर प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला करणारच मराठी शिकावंच लागेल त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। जर महाराष्ट्र सरकार जसं चिंतामणराव देशमुखांनी दिला होता केंद्रात, जर मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राची राजभाषा असताना मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटत असेल तर जर ते मंत्री स्वाभिमानी असतील आणि खरोखर मराठी प्रेमी असतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि दूर व्हायला पाहिजे आणि मराठीसाठी लढायला पाहिजे। ते करणार आहेत का ते सुद्धा त्या मुदतवाढीच्या गुंत्यामध्ये अडकून पडणार आहेत? मराठीच्या मुद्द्यावर कसं मागे हटलो? अहो तुम्ही काय केलं ना ते आम्ही करतोय, तुमचे आभार मानायला पाहिजे। तुमचे सकाळची जी पिपाणी वाजते ना ती बंद करायला पाहिजे। माझं म्हणणं अहो तुम्ही नाही केलं म्हणून आम्हाला हे करावं लागतंय। तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही मोठे एवढे राज्यसभेचे खासदार एवढी वर्ष आहात, मुख्यमंत्री होते, तसं असताना तुम्ही करू शकलो नाही। परंतु परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी पुढाकार घेतला। तुम्हीच तुमच्या सामन्याच्या हेडलाईनला छापताय की आभार व्यक्त करता, अभिनंदन करता। आम्ही कसलं मागे घडलो? उलट आम्ही मराठीचा प्रचार आणि प्रसार करतोय। तुम्ही जे केलं ना ते आम्ही करतोय। कौतुक करा आमचं, म्हणून आम्ही मराठी जिवंत ठेवतोय।